हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की सुनीता मुद्दामच काव्याला विचारत असते की चकली छान केली आहेस गं, तू केली आहेस का? तेव्हा काव्य बोलते की नाही. तेव्हा सुनीता बोलते कोणी केली मग? तेव्हा काव्य बोलते माझ्या ताईने. तेव्हा सुनीता बोलते आणि तेव्हा काव्य बोलते आणि तिच्या नवऱ्याने. तेव्हा सुनीता बोलते की मग तू काय केलंस गं? तेव्हा विक्रम बोलतो की काव्याने आम्ही छान घर सजवलं, हे सगळं घर आम्ही सजवलेलं आहे. तेव्हा सुनीता बोलते छान दिवे लावलेस गं काव्या. सुनीता टोमणेवर टोमणे मारत असते. तेव्हा सुनीता परत बोलते की म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सजावट छान केली आहे. त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा विक्रम बोलतो की ठीक आहे, तुम्ही चालू द्या, मला एक फोन करायचा आहे. तेव्हा सुनीता बोलते काय रे विक्रम, बोर होतं आहे का तुला? तेव्हा विक्रम बोलतो की बोर नाही होते, पण मीनाक्षी आणि तिचा नवरा येणार होता, ते मेसेज करायचं आहे जरा. तेव्हा सुनीता मध्येच बोलते की ही तीच मीनाक्षी ना रे, जिचं मनुष्य लग्नाआधी तुझं तिच्यासोबत अफेअर होतं ते. तेव्हा काव्याला याचा खूप राग येत असतो. तर सुनीता प्रश्नावर प्रश्न विचारत असते. विक्रम, तुला तुझा असा एखादा क्षण आठवतो का रे, म्हणजे मनूसोबत असताना तू सुनीताला मनूसोबत असताना तू मीनाक्षीला दिलेला वेळ एखादा, म्हणजे जसं मनूसाठी तू गुलाब घेतले. ती सगळा टोमणा काव्याला मारत असते. गुलाब घेतले आणि मग तुला मीनाक्षीसाठी पण काहीतरी करावं असं वाटलं का रे? तेव्हा मानिनी बोलते की सुनीता, हे कसले प्रश्न विचारतेस तू आणि का विचारतेस ती? तेव्हा सुनीता बोलते मला बघायचं होतं गं की भूतकाळ विसरतात की नाही, कारण की तुझी सून अजून विसरलेली नाही आहे. तेव्हा सुनीता उभी राहते आणि बोलते बरोबर ना काव्या? तेव्हा विक्रम बोलतो काय 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 तमाशा लावला आहे? तेव्हा सुनीता बोलते तमाशा नाही आहे, तुझ्या सुनीचं ज्या मुलाबरोबर अफेअर आहे ना, त्याचा चेहरा दाखवायला आली, मी सत्य सांगायला आली. तेव्हा मानिनी बोलते सुनीता काय बोलतेस? मी तुला फोनवरही सांगितलं होतं की काव्याबद्दल माझा गैरसमज झाला होता आणि तो पूर्णपणे दूर झाला आहे. आणि सुनीताला हेच हर्ट झालेलं असतं. सुनीताचं म्हणणं असं असतं की तू ते बरोबर आहे, पण तू माझ्यावर अविश्वास दाखवलास ना, याचं मला पटलेलं नाही आहे. त्यामुळे मी पुराव्यानिशी सगळं दाखवायला आली आहे. तेव्हा सुनीता आणलेलं गिफ्ट काढते आणि बोलते की मानिनी, हे माझं दिवाळी गिफ्ट घे. तेव्हा विक्रम बोलतो नाही नाही मानिनी, काही गरज नाही घ्यायची. हे बघ सुनीता, आम्हाला आमच्या सुनेबद्दल तू कुणीही काही सांगितलेलं ऐकायचं नाही आहे. तेव्हा मानिनीही बोलते बरोबर बोलतायत विक्रम. तेव्हा मानिनी बोलते काव्या आमच्या घराची लक्ष्मी आहे आणि मी हे काही ऐकून घेणार नाही. तेव्हा विक्रमही बोलतो त्यामुळे हे गिफ्ट घे आणि जा तू. तेव्हा सुनीता बोलते मी जाईलच विक्रम, पण काव्याचा खोटेपणा सिद्ध केल्यावरच. तेव्हा सुनीता बोलते की तुझ्या ह्याच घरातील लक्ष्मी तुमच्या डोळ्यांमध्ये अजूनही धूळ फेकते. तेव्हा सुनीता बोलते की मानिनी हे गिफ्ट उघड. ती 2-3 वेळा सांगते. तेव्हा ती बोलते की ठीक आहे, मीच उघडते. तेव्हा सुनीता गिफ्ट ओपन करते, तो बॉक्स ओपन करते. त्या बॉक्सला पेनड्राईव्ह असतो. तेव्हा ती बोलते की हे बघ, हे आहे तुझं दिवाळी गिफ्ट. यात आहे तुझ्या सुनेच्या बॉयफ्रेंडचा खरा चेहरा. हा पेनड्राईव्ह आहे. इथे कॅफेमधलं CCTV फुटेज आहे. तिथे तुझी सून आणि तिचा असणारा बॉयफ्रेंड ह्या दोघांची फुटेज आहेत. आता समजेल कोण खरं आणि कोण खोटं. तेव्हा विक्रम चिडतो आणि बोलतो व्हॉट नॉनसेन्स इज दिस? काय चाललंय? सणासुदीच्या दिवशी आमच्या घरात भांडणं लावायला आलीस तू? तेव्हा काव्य बोलते की काका थांबा ना, तुम्ही थोडं ऐकून घ्या. तेव्हा विक्रम बोलतो की काय ऐकून घेऊ मी? अगं तुझ्या कॅरेक्टरविषयी बोलते ही. तेव्हा विक्रम बोलतो चल चल निघ तू इथून निघ. तेव्हा सुनीता बोलते की 1 मिनिट, मी इथे माझ्या मनूसाठी आली आणि या काव्याने तिच्या डोळ्यावर जी झापडं लावली ना, ती काढायला आली. आमची मनू बिचारी भोळी आहे. शाळेतही तिला कुणीही सहज फसवायचं, पण मी मात्र तिच्या पाठी खंबीर उभं राहायची, सतत तिला वाचवायची. तेव्हा सुनीता बोलते मानिनी हे बघ, हा पेनड्राईव्ह बघ आणि बघ तू, हे बघ मी लॅपटॉपसुद्धा आणला आहे. तेव्हा सुनीता लॅपटॉप काढते. तेव्हा काव्या बोलते की काय चाललंय, काय करताय तुम्ही इथे? तेव्हा सुनीता बोलते तू गप्प बस गं. तेव्हा काव्या बोलते तुम्हाला काय मिळणार आहे हे सगळं करून, माझा भूतकाळ उकरून? तेव्हा सुनीता बोलते की का आता कशाला? भूतकाळ आहे ना तुझा. मानिनी तर फार सांगत होती की माझी काव्य अशी आहे, बेडर आहे, तशी आहे. मग त्यात काय एवढं कळलं तर कर, नाही तर त्याला डर कशाला? तेव्हा काव्या बोलते गल्लत करतायत तुम्ही ना, मला कसली भीती आहे ना, माझ्या मनात काही चोरी आहे. फक्त तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ते चुकीचं आहे असं म्हणते मी. काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून? तेव्हा सुनीता बोलते की समाधान, तुझा खरा चेहरा मनूच्या समोर आणण्याचं समाधान. मी काय मनू काय, आम्ही 1 मॅन वुमन आहोत गं. पण तुमच्या पिढीचं काय ना, तुम्हाला वर्तमानही जगायचं आहे आणि भूतकाळाचाही हात धरायचा आहे. तेवढ्यात विक्रम चिडतो हाऊ डे यू.
अशी हिंमत कशी झाली तुझी बोलायची? ऐकतेस ना मानिनी, ऐक ना काय म्हणाली तुझी मैत्रीण, अगं तू बोल ना. तेव्हा विक्रम चिडतो, बोल ना. तेव्हा मानिनी काहीच बोलत नसते. तेव्हा सुनीता बोलते, ती काय बोलणार आहे? माणी आमची म्हणू, तिला ना लाज वाटत असेल की ही काव्य आमची सून आहे. जी मुलगी लग्न झालेलं असूनही कॅफेत त्या मुलाला चोरून भेटते, त्याच्याकडनं गुलाब घेते, त्याला लग्न झालेलं असतानाही त्याला नवरा मानते, आपल्या नवऱ्याला अंधारात ठेवते. काय म्हणायचं अशा मुलीला? फसला आमचा पार्थ. अरे ही असली मुलगी आमच्या पार्थला विकून खाईल. तेव्हा काव्या बोलते, बास, तुमच्या तोंडून पार्थ देशमुखांचं नाव ऐकायचं नाही आहे मला. पार्थ देशमुखांसारखा भल्या माणसाचं नाव तुमच्या तोंडून घ्यायचं नाही आहे तुम्ही. मुळात कोणाच्याही आयुष्यात लुडबुड करण्याचा हक्क कोणी दिला तुम्हाला? सणासुदीच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरात त्यांच्या आनंदात मिठाचे खडे टाकताना काही वाटत नाही तुम्हाला? तेव्हा सुनीता बोलते, वा रे वा, चोर तो चोर अजून शिरजोर. अगं इतक्या धुतल्या तांदळासारखी आहेस ना, मग का नाही आणलं मानिनी समोर त्या मुलाला? तिने तुला गेस्ट रूममध्ये शिफ्ट केलं, पार्थपासून दूर केलं, तरी तुला काही वाटत नव्हतं. इनफॅक्ट तुला त्रास देताना तिला त्रास होत होता, तरी तुला त्याचं काही वाटत नव्हतं. तू मात्र संधी साधूपणा करून मोठेपणा केलास. पार्थला बरं वाटावं म्हणून हातावर दिवा घेतला होतास ना. बघू तुझा हात. याच हातावर दिवा घेतला होतास ना. कधीपर्यंत घेतला होतास? हात भाजेपर्यंत की जीवाने तुझा हात येऊन बघेपर्यंत? त्या बिचाऱ्या जीवाला तुझी दया आली म्हणून त्याने तुला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तुझं काय दिखावाच केलास ना तू. एवढं सगळं करून तू मानिनीसमोर त्या मुलाला आणलंच नाहीस. पण मी आता आणणार आहे. मी दाखवते आता तुला मानिनीला पेनड्राईव्हमधले ते CCTV फुटेज. मानिनीला बघू दे ना तुझी आणि त्या मुलाची चाळे. तेव्हा काव्याला जीवाबरोबरचे काफ्यातले दिवस आठवतात. तेव्हा काव्या बोलते की देवा देवा प्लीज थांबव हे. मला आणि जीवाला एकत्र बघून या घराचा श्वास थांबेल. तेव्हा सुनीता लॅपटॉप ओपन करते, पेनड्राईव्ह टाकते आणि बघत असते. तेव्हा विक्रम चिडतो आणि बोलतो, बास बास कर, थांबव ते आधी. सुनीता बंद करते. मानिनीला बोलतो की मानिनी सांग थांबवीला, बंद करते आधी. तेव्हा सुनीता काही ऐकत नसते. तेव्हा सुनीता व्हिडिओ ओपन करते आणि मानिनीचा हात धरून बोलते की मानिनी बघ इकडे बघ. मानिनी सतत सुनीताकडेच बघत असते. तेव्हा सुनीता बोलते की माझ्याकडे नाही, याकडे बघ. तेव्हा मानिनी सुनीताकडे बघत असताना मानिनी लॅपटॉप बंद करते आणि पेनड्राईव्ह सुनीताच्या हातात देते. तेव्हा सुनीता बोलते की मला समजतंय मानिनी की तुला बघवत नाही आहे तुझ्या या कॅरेक्टरलेस सुनीचे प्रताप. सुनीता बडबड करत असते. मानिनीला चिड येते आणि मानिनी जोरात तिच्या कानाखाली वाजवते आणि बोलते की माझ्या काव्याबद्दल, माझ्या सुनेबद्दल, या घरातल्या लक्ष्मीबद्दल आता एक शब्द जरी बोललीस तर याद राख. तेव्हा सुनीता बोलते की म्हणू अगं. तेव्हा मानिनी बोलते की गप्प बस. इतक्या वेळ काळजावर दगड ठेवून ऐकत राहिली मी हे सगळं. हाताच्या मुठी वाळून मी राग गिळत राहिली. लिमिट क्रॉस केलंस पण तू आता. तेव्हा सुनीता बोलते तू सुद्धा लिमिट क्रॉस केलंस. मानिनी माझ्यावर हात उचलला. तेव्हा मानिनी बोलते हो, कारण यापूर्वी मी तुझं ऐकून काव्यावर हात उचलला होता. तू जे सांगत गेलीस त्याला मी खरं मानत गेली आणि काव्याच्या वागण्याला खोटं मानत गेली. म्हणून ही चपराक आहे. ही चपराक प्रत्येक त्या सासूबद्दल आहे जी सासू सुनेबद्दल काही ऐकू शकत नाही. तेव्हा सुनीता बोलते अशा चुकीच्या सुनेबद्दल काय ऐकणार आहेस मानिनी? तेव्हा मानिनी बोलते की नाही सुनीता, तू चुकतेस. अगं तुझा गैरसमज झालाय. अगं तू काव्याबद्दल जे काही बघितलंयस, जे काही ऐकलंयस, त्या सगळ्याला तू तुझा रंग लावलास आणि तू सतत मला सांगत राहिलीस. अर्थात माझी चूक आहेच, ते मी मान्यच करते. उद्या विक्रमबद्दल कोणी मला काही सांगितलं तर मी नाहीच विश्वास ठेवणार ना. मग काव्याच्या बाबतीत का मी असं केलं, का नाही विश्वास ठेवला? शेवटी मी सुद्धा सासू असल्याचे रंग दाखवलेच. का नाही तिच्या डोळ्यांवर विश्वास ठेवला? तेव्हा काव्याला रडायला येत असतं. विक्रम तिला धीर देत असतो. तेव्हा मानिनी बोलते इतकी धीट काव्या, तिची दुसरी नस पकडली मी. गप्प झाली मी. ती गप्प झाली तरीही मी काहीच नाही बोलली तिला. मी फक्त अविश्वास दाखवत राहिली. पार्थ आणि तिचे छोटी छोटी भांडणं बघितल्यावर मी त्यावर विश्वास ठेवत आले की यांच्यात बरोबर नाही आहे. म्हणजे या निष्कर्षावर आले की पार्थ आणि तिच्यामध्ये योग्य चालू नाही आहे. पण तसं काहीही नव्हतं सुनीता. 100 नंबरी सोनं असतं ना, ते कितीही आगीत टाका पण ते जळत नसतं, उलट ते उजळून वरच येतं. माझ्या दोन्ही सुना सुनीता, नंदिनी आणि काव्या 100 नंबरी सोनं आहेत. त्यांचं ज्या परिस्थितीत लग्न झालं ना ते बघायला तू नव्हतीस. अशा परिस्थितीत दुसऱ्या कोणा मुलीचं लग्न झालं असतं ना तर माझ्या मुलांना आणि माझ्या घराला केव्हा सोडून गेल्या असत्या. पण या नाही सोडून गेल्या, त्या थांबल्या. आपण प्रत्येक वेळी म्हणतो घरोघरी मातीच्या चुली, पण प्रत्येक चुलीवर शिजवलेलं सारखंच असेल असं नाही. तेव्हा सुनीता बोलते की मला काही सिद्ध करायचं नाही मानिनी. तुझं घर आणि तुझा संसार ते सगळं तू सांभाळ. तुला माहिती आहे का ह्या मुली तशाच असतात गं, जंट असतात ह्या.
माझ्या 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 सुनेनेही तेच केलं. आई आई पहिले नवीन नवीन आई आई म्हणून गळ्यात पडली, पण माझ्या विक्रमला तोडलं तिने माझ्यापासून. कॉफी पीत असताना माझ्याशी बोलणारा मुलगा आता बाय म्हणण्यापुरतीच बोलतो. म्हणून मी ठरवलं की जगातल्या सगळ्याच सासवांना हे सांगायचं. तू जेव्हा कॅफेमध्ये मला हे सगळं सांगितलं तेव्हाच माझा हा प्रकार लक्षात आला. तेव्हा विक्रम चिडतो आणि म्हणून तू माझ्या मनूचे कान भरलेस. काय गं काय विचारतोयस मी? अगं लग्न करून आणलेल्या सुना या पंतीसारख्या असतात. पंतीसारख्या सासरच्या आणि माहेरच्या दोघी घरांना उजळवतात. पण तरीही त्यांना तेलबात करावीच लागते मायेची, विश्वासाची. आणि तरीही आम्ही आमच्या सुनांबाबतीत हेच करत होतो. पण तू 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 गैरसमजाचे फुंकर घालून वाटोळं करून टाकलंस, वाट लावून टाकलीस सगळ्याची. पण एक लक्षात ठेव सुनीता, दुसऱ्याच्या उजेडाचा हेवा करून स्वतःच्या घरातला अंधार कमी होत नाही कधी. मी टूरवर जात होतो. जाताना माझ्या घरातल्या सासू सुना गळ्यात गळे घालून बसल्या होत्या. अगदी वावगत होत्या. आणि तिकडनं येतो तर काय आमच्या घरातली सगळं चित्रपालट झालं. इतके दिवसच मला कळतच नव्हतं की काय प्रकार चालला आहे. पण आत्ता लक्षात येत आहे मला की तुमच्यासारख्या मंत्रा घराघरातल्या सुखांना वणवा लावतात. अरे गैरसमजाची फाशी फेकतात तुम्ही. आणि त्यामुळे जे घरात महाभारत होतं ना, घराच्या घरं उद्ध्वस्त होतात तुझ्यामुळे. आमच्या घरात गेले काही दिवस काय चाललंय, काय घडतंय हे माहिती आहे तुला? तेव्हा सुनीता बोलते की मनू, विक्रम जे बोलतोय ते कदाचित बरोबर असेलही, पण तरी मला असं वाटतंय की तू हा पेनड्राईव्ह एकदा घे बघ जरा एकदा तरी. काव्या मानिनी काही बोलत नसते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.